हा आमच्या डायलिसिस युनिटसाठीचा आरो प्लांट आहे. हा कौशल्या किडनी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधल्या आरो प्लांट. सगळ्यात पहिलं डायलिसिससाठी लागणारं पाणी जे येतं ते रॉ वॉटर टँकमधून ह्या पांढऱ्या पाईपमधून पाणी येतं. ते सगळ्यात जे शेवटचा कॉर्नरमधून पाईप येत आहे, पांढरा पाईप, त्या पांढऱ्या पाईपमधून पाणी येतं. ते पाणी आल्यानंतर ह्या सँड फिल्टरमध्ये ते फिल्टर होतं, कार्बन फिल्टरमध्ये फिल्टर होतं, त्याच्यानंतर सॉफ्टनरमध्ये ते पाणी फिल्टर होतं. त्याच्यातले वेगवेगळे जे अपायकारक घटक असतात ते काढल्या जातात. जे पाण्याचं जे TDS आहे ते कमी केलं जातं. त्याच्यानंतर हे पाणी ह्या 2 मेम्ब्रेनमध्ये येतं. ज्याच्यामध्ये आम्ही स्पेसिफिकली जे मेम्ब्रेन वापरलेलं आहे ते US मेड मेम्ब्रेन आहे, डव मेम्ब्रेन वापरलेलं आहे. तर ह्या डव मेम्ब्रेनमध्ये फिल्टर झाल्यानंतर ह्या स्टेनलेस स्टील टँक 1मध्ये जमा होतं. ह्या स्टेनलेस स्टील टँकची खासियत ही आहे की ह्याच्यामध्ये आम्ही जे मटेरियल वापरलेलं आहे ते 512 ग्रेडचं आहे, आणि जेणेकरून इथं म्हणजे इन्फेक्शन कमी होतील. आणि याच्या खालची जी टाकी आहे ती पण एक जे बूड आहे ते पण एक आम्ही असं वापरलेलं आहे की जिथे पाणी साचणार नाही आणि इथं जंतुसंसर्ग मिनिमम होईल, जंतुसंसर्ग होणार नाही. या ओझोन लेअरचा वापर आम्ही करत असतो. या टाकीतून पाणी पुन्हा फिल्टर होऊन या टाकीतलं पाणी या आरोमध्ये फिल्टर होतं. यालाच आम्ही डबल फिल्ट्रेशन आरो म्हणतो. आणि ह्या आरोमधून जेव्हा पाणी फिल्टर होऊन या नंबर 2च्या टँकमध्ये जातं. हे सुद्धा स्टेनलेस स्टील 512 ग्रेडचंच मटेरियल वापरलेलं आहे, आणि याच्या बुडाला पण आम्ही असं पाणी साचणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे पाणी आमचं इथून जे सर्क्युलेशनमध्ये जातं त्याच्यासाठी आम्ही पेक्स पायपिंग वापरलेलं आहे, आणि हे पेक्स पायपिंग आम्ही स्पेसिफिकली जर्मनीतून मागवलेलं आहे. या पेक्स पायपिंगचा फायदा हे असतो की याला एल्बो लावायची गरज पडत नाही, आणि एल्बो नाही लावला तर पाणी थांबत नाही. पाणी नाही थांबलं तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स खूप कमी प्रमाणात होतात. त्याच्यानंतर या टाकीतून पाणी त्या UV रेजमध्ये जातं. UV रेजमधून जे काही किटाणू असतात, एंडोटॉक्सिन फिल्टर आम्ही 2 लावलेत, त्या जागी 0.25 मायक्रॉनपेक्षा जे जास्त ते पार्टिकल तिथं फिल्टर होतात आणि शुद्ध पाणी पेशंटसाठी डायलिसिसला जातं खाली. त्याच्यानंतर आम्ही ही काळजी घेतलेली आहे की ते पाणी गरम होऊ नये म्हणून आम्ही ह्या आरोसाठी जे पत्रा वापरलेला आहे ते हीटप्रूफ पत्रा आहे, आणि हे जे आमचं जे पाईपलाईन चाललेली आहे याच्यावर पण आम्ही व्यवस्थितपणे कवरिंग केलेली आहे. आता याच्यासाठी पण आम्ही कवरिंग केलेली आहे जेणेकरून ते पाण्याचं जे तापमान आहे ते मेंटेन राहण्यात येईल. सर्क्युलेशनमध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये वॉटर स्टॅग्नेट राहत नाही, आणि वॉटर स्टॅग्नेट न राहिल्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी होतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या आरोमध्ये 2 वेळा वॉटर प्युरिफिकेशन होतं, आणि त्या वॉटरचं TDS हे लेस दॅन 5 असतं. जे रिकमेंडेड TDS आहे ते 10पेक्षा कमी पाहिजे, तर आमच्या इथं 5पेक्षा कमी आम्ही मेंटेन करतो. जेवढं जास्तीत जास्त स्टँडर्डचं वॉटर आपल्याला पेशंटसाठी आम्ही तयार करतो, आणि तेच वॉटर आम्ही पेक्स पायपिंगनं खाली मशीनपर्यंत घेऊन जातो, जेणेकरून तिथं इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी होतात.